मुंबईत पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी। शहरासह उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरूच। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन। सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसाचा आज देखील मध्य रेल्वेला फटका। मध्य रेल्वे अर्धा तास तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं। प्रवाशांचे हाल। वसई विरार शहरातील परिस्थिती जैसे थेच। काल रात्रीपासून शहरामध्ये पावसाची संततधार सुरू। रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरलं, मात्र पश्चिम रेल्वेची लोकल सेवा उशिरानं सुरू। मुंबईत ऑगस्टमध्ये आतापर्यंत 791 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंतची सर्वाधिक नोंद नोंदवली गेल्याची माहिती। ठाणे, रायगड, पालघर तसंच नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळा कॉलेजना आज सुट्टी। पावसाच्या अलर्टमुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची खबरदारी। सातारा, सांगलीमधील शाळांना आज सुट्टी जाहीर, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना देखील आज सुट्टी। पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर। पुण्याच्या एकतानगरमधील 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलं। पाणी भरल्यानं रहिवाशांना मोठा त्रास। पुण्यातील एकतानगरमधील सखल भागातील नागरिकांचं स्थलांतर, तर काही नागरिकांचा इमारतीतून बाहेर पडण्यास नकार। पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। 39,000 क्युसेक वेगानं खडकवासल्यामधून विसर्ग सुरू। खडकवासल्यातील विसर्गामुळे एकतानगरमधील पाणी वाढायला सुरुवात। पुण्यामधील मावळमध्ये 48 तासांपासून मुसळधार पाऊस। मध्यरात्री नदीकाठी अडकलेल्या महिलेला रेस्क्यू करण्यात यश। मुसळधार पावसामुळे पवना नदी पात्राबाहेर वाहू लागली। पवना नदीचं पाणी पिंपरी चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या मंदिराला लागलं। पुण्यामधील घोड नदीला देखील पूर। चांडोह, लाखनगावमधील पूल पाण्याखाली। शिरूर आणि आंबेगाव तालुक्याचा संपर्क तुटला। पुण्यातील नीरा नदीला पूर आल्यामुळे पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली। माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिर पाण्यात। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। अंबाडी प्रकल्पामधून शिवना नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट, तर भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ। कोल्हापुरातील नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरलं। मंदिर दर्शनासाठी बंद। कुरुंदवाड आणि शिराढोणला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी। यवतमाळ तालुक्यातील उमरेडमधील पळशी गावाला पुराचा वेढा। पूरग्रस्त पळशी गावच्या मदतीला आमदार किसन वानखेडे धावून आले। पुराच्या पाण्यामध्ये बोटीच्या मदतीनं वानखेडेंनी गावात प्रवेश केला। सोलापूरमध्ये उजनीमधून भीमा नदीमध्ये 76,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 54,000 क्युसेकनं विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पाण्यामधून मुख्याध्यापक वाहून गेले। नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडात मृतदेह आढळला। यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रामधील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय, तर 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली। शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांवर पाणी साचलं। वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कतोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला। विद्यार्थ्यांसह पालकांचा आणि नागरिकांचा याच पाण्यामधून जीव घेणा प्रवास सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत। पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट। राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा अजित पवार यांनी आढावा घेतला। राज्यभरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये 21 जणांचा बळी, तर 10 जण जखमी। सुमारे 1,500 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश।
बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पावसामुळे नुकसान, आमदार श्वेता महाले मात्र परदेशात. श्वेता महाले यांच्याकडून प्रशासनाला पंचनामे करण्याच्या लंडनमधून सूचना. मरीन ड्राईव्हवर समुद्राच्या उंचच उंच लाटा, समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचं टाळा, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा. काल लोकांच्या घरात देखील पाणी शिरलं होतं. मुंबईतील किंग सर्कल भागातील पाण्याचा निचरा, दोन बाजूची वाहतूक सुरू, प्रवाशांना दिलासा. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, खेडच्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी. रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नागोठणे शहरामधील मुख्य रस्त्यावर पाणी तर अंबा नदीलगतची काही दुकानं देखील पाण्याखाली गेली आहेत. वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यामधील भामा आस्केड धरणामधून भामा नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. संगमवाडी गावाजवळच्या पूल पाण्याखाली गेल्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला. पुलावरून धोकादायक प्रवास टाळावा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईतील पावसाचा हवाई आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम. नागपूर विमानतळावरून निघणाऱ्या विमानांचं उशिरा उड्डाण. इंडिगो आणि इंडियन एअरलाइन्सचं विमान 1.5 ते 2 तास उशिरानं, तर मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 5.5 तास उशिरानं धावणार. बीकेसीवरून कुर्ल्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या सेफ्टी वॉलमध्ये गॅप. उड्डाणपुलाच्या सेफ्टी वॉलचा एक भाग झुकल्याचं चित्र समोर आलंय. बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत. शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार जिंकले. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडला 21 पैकी एकही जागा नाही. ठाकरे एकही जागा जिंकू शकले नाही. जागा दाखवली. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांचा टोला. एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलं नाही. 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी गणिताचं उत्तर हे शून्यच येतं. केशव उपाध्ये यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका. भांडूपमध्ये हेडफोन घालून प्रवास करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. दीपक पिल्ले तरुणाच्या भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंडमध्ये मृत्यू. महावितरणच्या वायरचा शॉक लागून दुर्दैवी अंत. एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या त्याचबरोबर एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. इंडिया आघाडीच्या खासदारांची आज दुपारी बैठक. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होणार. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार B. सुदर्शन रेड्डी यांचा सत्कार केला जाणार.